तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्रातील मजुरांवर तेलंगणात काळा निघाला घातलाय। कामासाठी गेलेल्या मजुरांच्या ऑटोला राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दिलेल्या भीषण धडकेत 4 मजुरांचा मृत्यू झाला असून तब्बल 23 मजूर गंभीर जखमी झाले आहेत। या हृदयद्रावक घटनेने चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। सविस्तर बातमी पाहूया। तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील वेमुलवाडा शहराजवळ गुरुवारी सायंकाळी हा भीषण अपघात घडला। अनुपपुरम परिसरात मजुरांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या TGS RTC बसने भरधाव वेगात जोरदार धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या तिघांनी उपचारादरम्यान प्राण सोडले। या अपघातात 23 मजूर जखमी झाले असून काहींची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचा मृतांचा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली जात आहे। मृत आणि जखमी झालेले सर्व मजूर हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावचे रहिवासी आहेत। शेतीच्या कामासाठी ते तेलंगणात गेले होते। दिवसाचे काम संपवून परतीच्या प्रवासात असतानाच हा काळाचा ठोका चुकवणारा अपघात झाला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू केलं। जखमींना 108 रुग्णवाहिकांच्या मदतीने वेमुलवाडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमींपैकी दोघांना पुढील उपचारासाठी वारंगल येथील MGM रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाले। जखमींची विचारपूस करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे। रोजीरोटीसाठी घराबाहेर पडलेल्या निष्पाप मजुरांचा प्रवास अशा दुर्दैवी शेवटाला जाईल याची कल्पनाही कुणी केली नव्हती। या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता मनोज शिसघरे, चंद्रपूर।